कर्नाटका के साबिक वजीर आला BS येडियुरप्पा ने पॉक्सो केस को गैर जरूरी उलझन करार दिया। जुमे के रोज कर्नाटका हाई कोर्ट ने इनके खिलाफ गिरफ्तारी की कार्रवाई को अगली समाअत तक रोक दिया। ये हुक्म येडियुरप्पा के पुलिस के सामने पेश होने के रजाकाराना खत के बाद आया, जिसमें उन्होंने 17 जून को पेश होने की बात कही। बेंगलुरु वापसी पर येडियुरप्पा ने कहा वो 17 जून को अदालत में पेश होंगे और उन्हें अदलिया पर मुकम्मल एतमाद है। पूर्व निगदित ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ। ಇಷ್ಟಾದರೂ ಸಹ ನಾನು 17ನೇ ತಾರೀಕು ವಿಚಾರಣೆಗೆ ಬರ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ಮುಂಚೆನೇ ಲಿಖಿತ ಮೂಲಕ ನಾನು ತಿಳಿಸಿದೆ। ಸೊ ಹೈಕೋರ್ಟು ಸಹ ಇದಕ್ಕೆ ತಡೆಯಾಜ್ಞೆ ನೀಡಿದೆ। ನಾನು ಸೋಮವಾರ ವಿಚಾರಣೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ಗೊಂದಲ ಉಂಟು ಮಾಡುವಂಥದ್ದು ಕೆಲವರು ಮಾಡಿದ್ರು, ಯಾರೂ ನಾನು ದೂರಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ। ವಾಸ್ತವಿಕ ಸಂಗತಿಗಳು ಎಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಧನ್ಯವಾದ। ನಾನೀಗ ಯಾರ ಮೇಲೂ ದೂರಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಕಾಲವೇ ಎಲ್ಲ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡುತ್ತೆ। ವಾಸ್ತವಿಕ ಸ್ಥಿತಿ ಏನಂತ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ। ಸೊ ಯಾರು ಈ ಥರ ಕುತಂತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ तक पाटा जना कलिस्ता है। बीजेपी रहनुमाओं ने इस केस को कर्नाटका कांग्रेस हुकूमत की सियासी साजिश करार दिया। मरकजी वजीर प्रहलाद जोशी और दीगर बीजेपी अरकान बसवराज बोमाई और R अशोक ने हुकूमत पर नफरत की सियासत का इल्ज़ाम लगाया। ये केस मार्च में शुरू हुआ था, जब मुतासरा की वालिदा ने बेंगलुरु के सदाशिवनगर पुलिस स्टेशन में येडियुरप्पा पर जिनसी इस्तेहसाल का इल्ज़ाम लगाया था। कानूनी जंग के बावजूद येडियुरप्पा को यकीन है कि उन्हें इंसाफ मिलेगा।